नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण आदिनाथ गोसावी. मी कर्जत गावचा जावई आहे, लाडांचा जावई आहे मी. आणि हे आडिवली गाव जे आहे ते माझ्या बायकोच्या मामाचं गाव आहे. तर इथे मी ही 2.5 एकर प्लस पाठीमागे 7 एकर क्षेत्र घेतलेलं आहे. तर ह्या 2.5 एकर जागेमध्ये माझा एक वैयक्तिक प्रोजेक्ट आहे. तर त्या प्रोजेक्टसाठी जो गावातून येणारा तमनाथ गाव आणि आडिवली गाव ह्याच्या शिवमधून जो गव्हाणचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यातून माझी ही जागा त्याला लगत आहे. तर ह्या रस्त्याला लगत मंडावळे कुटुंबांचं घरं आहेत, ज्यामध्ये संदीप मंडावळे जे पोलीस पाटील आहेत, त्यांचे छोटे भाऊ अरुण मंडावळे, हे लोक मला इथं रस्ता माझा अडवत आहेत. त्यासाठी मी पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केलेली आहे. शिवाय यांनी दोन्ही गावांची गवंड ह्यावरती वैयक्तिक घरं बनवलेत. त्यामुळे दोन्ही गावांच्या गवंडला जो जाणारा म्हणजे जो शेतीला जाणारा जो रस्ता आहे तो अडलेला आहे. तरीसुद्धा त्याला मी वाद नको आहे म्हणून 2 वर्षापूर्वी ती गवंड माझ्या जागेतून 1.5 गुंठा जागा सोडून गवंडकडे सोडून माझं कंपाऊंड आतमध्ये घेतलं आहे. आणि त्या गवंडवरनं मी ब्रिज टाकला आहे. त्यासाठी मी 20 लाख रुपये खर्च केला आहे. वैयक्तिक खर्च करून रस्ता तयार केला आहे माझ्या जागेसाठी. तर मला संदीप मंडावळे आणि त्यांचे कुटुंबातील लोक बोलले की तुमच्या जागेचे पाठीमागे आमची शेती आहे, तर तुम्ही तुमच्या शेतीतून आम्हाला रस्ता लिहून द्या खरेदीने. तर मी म्हटलं मी तुम्हाला खरेदीने रस्ता लिहून देणार नाही आहे. आणि हा प्रश्न रस्त्याचा फक्त तुमच्या एकट्याचा नाही आहे, तर पूर्ण गावाचा आहे, दोन्ही गावांचा आहे. तर आता मी रस्ता इकडे बनवला आहे, तर तो फक्त आडिवली लोकांसाठी झाला, पण तमनाथवाल्यांचाही प्रश्न आहे. त्यांनी तहसीलदारांकडे 2 वर्षापूर्वी अर्ज केला आहे. मग त्यांना रस्ता करून देणार कोण? तर जी गवंड जे आहे तिकडनं गावातून जो रस्ता येतो आहे त्या बरोबर गवंडीवरती संदीप मंडावळ्याचे 2 भाऊ आणि त्यांची बहीण ह्या तिघांची घरं आहेत. तर ती घरं काढल्यानंतर तो रस्ता मोकळा होईल. शिवाय ग्रामपंचायतचा 5 गुंठ्याचा सातबारा आहे. त्या 5 गुंठ्याच्या ग्रामपंचायत सातबाऱ्यावरती एक सभामंडप आहे मंदिराचं, आणि त्याच्या पाठीमागं सार्वजनिक संडासं आहेत. पण त्याच्या अलीकडं संदीप मंडावळे यांनी 2 संडासं बनवले आहेत, ते प्रायव्हेट खाजगी. मग ते पोलीस पाटील म्हणून त्यांना न्याय वेगळा आहे का, आणि इतर ग्रामस्थांना न्याय वेगळा आहे का, हे मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. सर, जेव्हा शेतकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली होती तेव्हा एकंदरीत चर्चा काय झाली होती? शेतकऱ्यांनी जेव्हा रस्त्याची मागणी केली तेव्हा चर्चा हीच झाली माझी की मला परिस्थिती दिसते आहे, पावसाळी इथे पुराची परिस्थिती निर्माण होते, कधी कमरेपेक्षा किंवा छातीपर्यंत पाणी असतं. मग शेतकरी शेतीसाठी वरती त्या गव्हर्नमेंट मार्गाने जाऊ शकत नाही आहे. तर मग मी जो ब्रिज टाकला आहे त्या ब्रिजच्याद्वारे तुम्ही माझ्या शेतातून किंवा माझ्या प्रोजेक्टमधून मी त्यांना पाठीमागे रस्ता सोडलेला आहे, त्यांनी ते शेतीसाठी वापर करू शकतात. त्यासाठी माझी कुठल्याही शेतकऱ्याला अडवणूक नाही आहे. फक्त मंडावळेच कुटुंब नाही आहे, पूर्ण आडिवली गावातले जेवढे शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडून रस्ता खुला आहे. पण मी कुणाला खरेदीने रस्ता देणार नाही आहे, कारण शासकीय रस्ता उपलब्ध आहे, पण शासन इथं निधी टाकत नाही आहे. हे शासनाचं काम आहे किंवा इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे किंवा ग्रामपंचायतचं काम आहे किंवा PWचं काम आहे. त्यासाठी निधी त्यांनी केला पाहिजे. आणि बावन्न कुळेंनी महसूल मंत्री बावन्न कुळेंनी काय सांगितलेलं आहे, ज्या गवंड आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी सगळ्या मोकळ्या करून द्यायच्यात. मग गवंड आहेत 15 फुटाच्या. आता तुम्ही ज्या रस्त्याने आतमध्ये आलात ती तुम्हाला 15 फुटाची गवंड वाटली का? म्हणजे एकच गाडी बसते म्हणजे ती 7 ते 8 फुटाची गवंड आहे, ती झाली पाहिजे 15 फुटाची. तर त्यासाठी तहसीलदारांकडे मी 2 वर्षापूर्वीच अर्ज केलेला आहे, पर्यंतकडे अर्ज केलेला आहे, कलेक्टरकडे अर्ज केलेला आहे, पण त्याच्यावरती 2 वर्षात काहीच कारवाई झालेली नाही आहे. ह्याशिवाय माझं अजून एक मत आहे की आता तुम्ही म्हणाल की तो वैयक्तिक विषय आहे. हा वैयक्तिक विषय नाही, हा सार्वजनिक विषय आहे. कारण पोलीस पाटील ह्याचं कर्तव्य काय आहेत हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं पाहणं गरजेचं आहे. कारण पोलीस पाटलाच्या घरातीलच लोक वाद निर्माण करतात. पोलीस पाटील कशासाठी नेमलेला आहे? गावातले भांडण तंटे त्यांनी मिटवण्यासाठी. पण पोलीस पाटील मस्को कंपनीत कामाला जातात, 15 वर्षापासून परमनंट आहेत. शासनाचा फंड निधी पण घेत आहेत. ते 15,000 रुपये त्यांना शासनाचा पगार घेत आहेत आणि मस्को कंपनीमधून परमनंट जॉबचा पगारही घेत आहेत. मी 3 दिवस झाला आज इथं ह्या वादासाठी इथे आलो आहे. आणि हे मस्त नोकरी करायला बसलं आहे तिकडे, इथं उपलब्धच नसतात. जो व्यक्ती इथं 24 तास उपलब्ध आहे, लोकांची भांडण मिटवेल, अशा लोकांना पोलीस पाटील दिली पाहिजे. त्यासाठी मी प्रांताकडे माहिती अधिकारी टाकला होता 2 वर्षापूर्वी, त्याचंही काही उत्तर नाही आहे. त्या माहिती अधिकाऱ्याला ते उत्तर देतात की ही वैयक्तिक विषय हे आम्ही देऊ शकत नाही. वैयक्तिक काय विषय? शासनाचाच नोकर आहे ना तो. पोलीस पाटील कोण आहे? शासनाचा नोकर आहे तो. वैयक्तिक एखादा खाजगी कंपनीला नोकर नाही आहे ना. जर सार्वजनिक निधीतून त्याला जर पैसे जात आहेत तर त्याचं उत्तर दिलं पाहिजे शासनाने आपल्याला. सर, ज्या वेळेला आपण म्हणतोय की शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक करणार नाही आहेत, तमनाथचे शेतकरी असतील किंवा आडिवलीचे असतील, सगळ्यांनाच आपण जे काही सरकारी गव्हर्नमेंट तिथून जागा देणार आहात, शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक होणार नाही असं आपण शाब्दिक सांगतात.
परंतु शेतकऱ्यांना अनेकदा संभ्रम असतो की मोठे इन्व्हेस्टर आपल्यासारखे येतात, त्यांच्याकडून भविष्यात काही अडवणूक होईल का, त्याची शाश्वती काय असेल शेतकऱ्यांना? शाश्वती मी इथे स्वतःच राहतो आहे ना, आणि मी बाहेरचा इन्व्हेस्टर नाही आहे. मी सांगितलं आधी की मी या गावचा जावायचं आहे, तेव्हा मी अडवणूक कुणाची करणारच नाही ना. ज्या दिवशी मी अडवणूक करेल किंवा इथं गेट लावेल तेव्हा त्यावेळेस तुम्ही माझा व्हिडिओ शूटिंग करा, तहसीलदारांना द्या. माझं त्यासाठी काही अडवणूकच नाही आहे ना. आणि शिवाय शासकीय रस्ता तुम्हाला उपलब्ध आहे ना. मी जर नाहीच म्हणलो मी देणारच नाही चला, तर काय करू शकणार आहे? कारण तो प्रश्न माझा नाही आहे, हा प्रश्न ग्रामपंचायतचा आहे, तहसीलदारांचा आहे किंवा तो इथल्या लोकप्रतिनिधीचा आहे. त्यांनी तो रस्ता, जो शासकीय रस्ता उपलब्ध आहे, फक्त तो बांधून द्यायचा आहे, तिथं निधी टाकायचा आहे. मग ह्यांची एकट्याचीच जागा आहे माझ्या पाठीमागे, बाकी ग्रामस्थांचा काय? माझा प्रश्न तो आहे. तमनातवाल्यांनी कोणाकडे नाही मागायचा, त्यांचीही भरपूर शेती आहे. आता मी इथं 20 लाख रुपये खर्च करून ब्रिज तयार केला, मग त्यांना कोणी ब्रिज टाकून देणार? ते तुम्ही बघा ना, तहसीलदारांना विचारा, त्यांना निधी कोण टाकून देणार? हा फक्त मंडावळे फॅमिलींचा प्रश्न नाही आहे. आणि मंडावळे फॅमिली शेती करतात कुठे? आता हे राजू चौधरी आहेत, त्यांचे भाऊ दामू चौधरी आहेत, ह्यांची शेती ते म्हणजे दर पावसाळ्यात शेती करतात. ह्यांनी गेल्या वर्षी केली का शेती? नाही गेली. मग ह्यांना शेतीसाठी रस्ता का पाहिजे? हे जर शेतीच करत नाहीत, मग ही अडवणूक का करतात माझी? हे वैयक्तिक काहीतरी दुश्मनी काढतायत किंवा त्यांना माझ्यापासून काहीतरी आर्थिक लाभ पाहिजे, ह्यासाठी ही ब्लॅकमेलिंग चालली आहे फक्त. सर, भविष्यात शेतकऱ्यांशी जर सकारात्मक चर्चा झाली तर कुठेतरी एक गावाचं हित बघून किंवा शेतकऱ्यांचं हित बघून आपण स्वखर्चाने तो रस्ता करून देण्याचा प्रयत्न कराल का? मी काय म्हणतो, मी पूर्ण सरकारी गव्हर्न जे आहे त्या सरकारी गव्हर्नला 25% खर्च मी माझ्याकडनं देईल. 25% गावकऱ्यांनी करावा आणि 50% शासनाने करावं. माझी जमीन तर 7 एकरच आहे, पण ही अख्खी जो प्रश्न आहे 200 एकरचा आहे. मग 200 एकरच्या शेतकऱ्यांसाठी मी 25% निधी मी स्वतः द्यायला तयार आहे. 25% गावकऱ्यांनी करावा, त्यांच्या जमिनीची किमती वाढणार आहेत. 50% शासनाने करावा. आणि शिवाय एवढं करूनही मी ग्रामपंचायतला पाणीपट्टी देणार आहे, घरपट्टी देणार आहे. फुकट तर मला सेवा देणार नाही आहे, तरी मी स्वतः खर्च करतो आहे. सर, याच्यातून आता एक शेवटचा प्रश्न असा करतोय की आपली एकदम शेवटची मागणी काय असणार आहे, याच्यातून काय सकारात्मक मार्ग निघावा अशी आपल्या अपेक्षा? माझी शेवटची मागणी एवढीच आहे याच्यामध्ये, की गावामध्ये जे खुली गटारे आहेत ते गटारे मी खर्चाने त्यामध्ये चेंबर टाकून बुजतो आहे. म्हणजे आणि गटार ते गावाच्या बाहेर काढून देतो आहे, ज्याच्यामुळे आता पावसाळ्याला डेंग्यूसारखे आजार पडतील, अनेक रोगराई पसरत आहे. आता तुम्ही स्वतः माझ्यासोबत तिथे या साईडवरती आणि बघा तिथे गटारीची अवस्था काय आहे. मी तर इथं राहत नाही, मी पुण्याला राहतो, पण राहणारे इथले गावातले लहान लहान मुलं आहेत की त्याच्या ह्या गटारीमुळे त्यांना त्रास आहे. आणि माझ्याकडे येणारे जे पर्यटक आहेत त्यांना त्रास होणार आहे. हे गावाचं जे सुशोभीकरण करायचं आहे की गावाला गलिच्छ गटार बनवायची, हे त्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे, त्या पोलीस पाटलांनी ठरवलं पाहिजे. तर ते स्वतः त्यांच्या दारात त्यांनी गटार ओपन करून ठेवली आहे. हे बघा काय गावची व्यवस्था आहे, अवस्था काय सगळी गटारी. ही सगळी गटार ड्रेनेज लाईन काढून पाठीमागे बंद काढून दिलं तयार, पण इकडे ओपन ठेवल्या सगळ्या. आता ही शासकीय संडास आहे सार्वजनिक. हे जे संडास दिसत ना तुम्हाला, हे सार्वजनिक संडास आहे, ग्रामपंचायत जागा, ही पण ग्रामपंचायत जागा आहे, पण हे वैयक्तिक संडास आहे. कुणाचे पोलीस पाटलांच्या घरात हे संडास आहे. मग गावासाठी सार्वजनिक जागेमध्ये गावासाठी वेगळा नाही आणि पोलीस पाटलाच्या घरामधल्या लोकांना वेगळा नाही. हा का? हे जे त्या गटारी सरकारने ड्रेनेज लाईन टाकून काढून देतो, जे खुली गटारी आहे, ज्याच्यामुळे रोगराई पसरते. हे काम ग्रामपंचायतचं आहे. आता जो मी प्रोजेक्ट करणार आहे त्याला मी ग्रामपंचायतला चलन पावती फाडूनच करणार आहे, ग्रामपंचायतला पाणीपट्टी भरणार आहे, घरपट्टी भरणार आहे. मग ह्या सुविधा ग्रामपंचायती मला करून द्यायच्या. मी ग्रामसेवकाला 2 वर्षापूर्वी अर्ज केला आहे, मी तहसीलदारांना 2 वर्षापूर्वी अर्ज केला आहे, प्रांत अधिकाऱ्यांना 2 वर्षापूर्वी अर्ज केला आहे. आणि इथे मी पोलीस पाटलांना फोन केला तर पोलीस पाटील असतात कुठे? मस्को कंपनीमध्ये. त्यांच्या वेळेनुसार आम्ही इथं यायचं. मग गावामध्ये जो 24 तास उपलब्ध असेल असा पोलीस पाटील पाहिजे गावाला. ज्या पोलीस पाटलांनी गावाची भांडण मिटवायचे तोच पोलीस पाटील इथं गावात भांडणं करतो आहे, रस्ते अडवतो आहे. आता हे जे घरं आहेत, हे जे घरं दिसतात शासकीय गव्हर्नवरती घर आहेत बघा. जो बावन्न कुळे महसूल मंत्री बावन्न कुळेने जे रस्ते मोकळे करण्यासाठी हे केलं आहे, गव्हर्न ओपन करायचे, त्या गव्हर्नवरती यांची घरं आहेत वैयक्तिक. चला तर आता काही लोकांना स्वतःची घरं नाही आहेत. आता ह्याच्यातल्या एका कुटुंबाला स्वतःचं जागा नाही आहे,
तर माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये मी त्यांना घर द्यायला तयार आहे. त्यांनी फक्त घराच्या कंस्ट्रक्शनची किंमत द्यावी, त्यांना मी माझ्या वैयक्तिक जागेमध्ये घर देतो. पण आता त्यांनी मंडळांना फक्त माझ्या जागेमध्ये रस्ता पाहिजे, माझ्या जागेतून. मी कुठल्याही शेतकऱ्याला रस्ता अडवत नाही आहे, फक्त मंडळांनाच नाही आहे. पण मी कुणाला खरेदीने रस्ता देणार नाही आहे, जे आहे माझी संमती शेती करण्यासाठी. पण हा प्रश्न आहे तमनातल्या गावांसाठी सुद्धा. मग तमनातल्या गावासाठी कुठला अजून एक इन्व्हेस्ट आणावं लागलं ब्रिज बनवायला? त्यांनाही शेती करायची आहे ना, मग त्यांच्यासाठी जाऊन ओपन पाहिजे, ती कुठून करणार? मग त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे की मी एक 5 फुटाची नाली काढतो. तिथून 5 फुटाची नाली काढली, ह्या नालीमधूनच जो भराव निघेल, जेव्हा दगड निघेल त्याची एक भिंत बनवायची, जी एक 10 फुटाची भिंत होईल. ती लास्टपर्यंत डोंगरापर्यंत जे तमनातले सगळे शेतकरी असतील त्यांनाही ती गव्हर्न होऊन जाईल, रस्ता होऊन जाईल. त्यासाठी ग्रामसेवकनी म्हणजे ग्रामपंचायतीमधून निधी यावा किंवा लोकप्रतिनिधी जे आमदार असतील त्यांच्याकडून निधी यावा. आणि काही 25% निधी मी स्वतः खर्च करेन, कारण माझी स्वतःची 7 एकर जागा आहे इथे. काही 25% निधी ग्रामस्थांनी करावा आणि 50% शासनाने द्यावा, ही माझी मागणी आहे. फक्त वैयक्तिक एकट्यासाठी कुणासाठी वाद घालू नये ह्याच्यामध्ये. म्हणजे मी जरा ब्रिज तिकडे सरकवला असला तर इकडनं ही गव्हर्न मोकळी झाली असते अख्खी. मी आता माझी 1.5 गुंठा जागा इकडे गव्हर्नसाठी सोडलेलीच आहे वैयक्तिक. तर मी गावकऱ्यांना सहकार्य करतोय, तर हे माझी अडवणूक का करत आहेत? आणि अजून गावाचे जे सुशोभीकरण करतात, इथं सभामंडप तयार करून किती वर्ष झालेत. आता इथं गावामध्ये मोठमोठे इन्व्हेस्टर नाही का कोणी? ज्यांची क्वारी आहे तेही मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यांनी काय निधी द्यावा, मी काय निधी देतो, गावाचं जे मंदिर बनवून देतो इथे. आणि इथं आल्या पहिला मी 1 लाख रुपये निधी गावाच्या मंदिरासाठी दिलेला आहे. म्हणजे माझ्या परीने जेवढं सहकार्य करायचं आहे गावासाठी, फक्त एकट्या व्यक्तीचं नाही, पूर्ण गावासाठी माझं सहकार्य करण्याची तयारी आहे. आणि ते हा रस्ता ब्लॉक होऊन जातो, पाणी वाढतं इथे, तर त्याच्यामुळे माझ्या जागेतून सगळे शेतकरी शेतीसाठी ये जा करू शकतात. माझी कुणालाही अडवून नसेल. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.